नमस्कार. आता जून महिना सुरू झाला आहे आणि जून महिन्याच्या आधी म्हणजे अजून वैशाख संपायचा आहे. तर वैशाखात खूप ऊन, रखरखतं ऊन, अंगाची लाही होते. इतकं गरम असताना कधीतरी एक दिवस असा येतो की सकाळपासून सगळं आभाळ आभाळ असतं आणि तापमान थोडं कमी झालं असतं, पण गरमीही होतच असते. अशा वेळेला वाटतं की आज पाऊस येणार. आजचं तापमान पण तसंच आहे. सकाळपासून असं वाटत होतं कुठेतरी पावसाच्या सरी बरसतील. तर असं बरेचदा आपल्याला फसवेगिरी होते, म्हणजे आपण फसतो त्या तापमानाकडे बघून. सकाळचा आभाळाचा रंग, जरा थोडा काळोख होतो, तेव्हा आपल्याला वाटतं आज पावसाच्या सरी बरसतील आणि सगळेजण पावसाच्या सरींची आता वाट बघत आहे. त्यामुळे एक आशा निर्माण होते अशा वेळेला, आणि संध्याकाळ होऊन जाते आणि पाऊस येण्याचं नावच घेत नाही. तर जेव्हा पावसाच्या सरी पहिल्यांदा बरसतात तेव्हा काय होतं, आजच्या कवितेतनं ऐकूयात. चाहूल पावसाची. रवीच्या तापाने अवनी लागली होती जळू, रवीच्या तापाने अवनी लागली होती जळू, तिची अवस्था पाहून नभासा आले रडू, तिची अवस्था पाहून नभासा आले रडू. स्थिरावलेला वारा जणू उत्साहाने धावत होता, स्थिरावलेला वारा जणू उत्साहाने धावत होता. सुकलेली पानं फुले हलकेच झेलत होता, सुकलेली पाने फुले हलकेच झेलत होता. नभांनी जणू रवीस मारली घट्ट मिठी, नभांनी जणू रवीस मारली घट्ट मिठी. श्यामल रूपात नभांची झाली आकाशात दाटी, श्यामल रूपात नभांची झाली आकाशात दाटी. श्यामल काळ्या अंबरात मेघ हे गडगडती, श्यामल काळ्या अंबरात मेघ हे गडगडती. चमचम चंदेरी नार मध्येच लखलखती, चमचम चंदेरी नार मध्येच लखलखती. सृष्टी आता सारी शांत झाली होती, सृष्टी आता सारी शांत झाली होती. पावसाची चाहूल तिला लागली होती, पावसाची चाहूल तिला लागली होती. तेवढ्यात आकाशातून एक मोती खाली पडला, तेवढ्यात आकाशातून एक मोती खाली पडला. कोरड्या मातीत मिसळून सुगंध सर्वत्र दरवळला, कोरड्या मातीत मिसळून सुगंध सर्वत्र दरवळला.